विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना हे विश्वासाचे, स्वाभिमानाचे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिवर्तनाचे प्रतीक आहे। माळरानावर नंदनवन फुलवून त्या भागाचा कायापालट कसा केला जातो असं जर कोणाला विचारले तर निश्चितपणे मांजरा हेच त्याचं उत्तर असेल। मांजरा कारखाना उभारणी पूर्वीचा काळ व नंतरचा काळ याचा विचार केला तर लक्षात येईल की कारखान्याच्या माध्यमातून किती मोठा बदल या भागात घडून आला आहे। ऊस शेती काय असते हे ठाऊक नसलेला हा भाग आज मांजरा पट्टा म्हणून ओळखला जातो। ही किमया घडली ती केवळ लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे। सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या नियोजनातून मांजरा साखर कारखाना मोठ्या दिमाखाने आज सहकार क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे। सदर वाटचालीमध्ये लातूरचे माजी पालकमंत्री अमित देशमुख व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात 4 दिवस सुखाचे आणण्यासाठी लोकनेते विलासरावजी देशमुख व सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी अथक परिश्रमातून मांजरा कारखान्याची उभारणी केली। कारखान्याचे उद्घाटन व पहिला गळीत हंगाम शुभारंभ तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या हस्ते 8 नोव्हेंबर 1987 रोजी संपन्न झाला। तेव्हापासून आजपर्यंत 38 वर्षात मांजरा कारखान्याने कधी मागे वळून पाहिले नाही। आपले सर्व गळीत हंगाम यशस्वी करून FRP पेक्षा जास्तीत जास्त ऊस दर देऊन मांजरा कारखान्याने शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे। मांजरा कारखान्याने नेहमीच आधुनिकतेचा स्वीकार करून आवश्यक ते बदल घडवून आणले आहेत। कारखान्याची मूळ गाळप क्षमता 1250 मेट्रिक टन एवढी होती, त्यात वाढ करून आज गाळप क्षमता प्रतिदिन 7500 मेट्रिक टन एवढी केली आहे। केवळ साखर उत्पादन करून न थांबता उपपदार्थ निर्मिती करण्यासाठी 1991 साली अर्कशाळा प्रकल्प कार्यान्वित केला। त्यामधून स्पिरिट, इथेनॉल, CNG व कंपोस्ट खत इत्यादी उपपदार्थांचे उत्पादन घेतले जाते। तसेच 18 मेगावॅट सह वीज निर्मिती प्रकल्प असे विविध प्रकल्प कार्यवाहित केले आहेत। मांजरा कारखान्याने नेहमीच वेगळे उच्चांक प्रस्थापित करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे। मागील 37 गळीत हंगामात विविध प्रकारचे राज्य व देश पातळीवरील 59 पुरस्कार मांजरा कारखान्याने प्राप्त केले आहेत। सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या दूरदृष्टीतून मजुरांची कमतरता यामुळे ऊस तोडणीकरिता ऊस तोडणी यंत्राचा 100% वापर करून आपली वेगळी ओळख देश पातळीवर सहकार क्षेत्रात निर्माण केली आहे। सामाजिक कार्यात देखील मांजरा कारखान्याने सहभागी होऊन समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे। लातूर जिल्ह्याचा कायापालट करणारे कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कार्याची आठवण सतत राहावी यासाठी कारखान्यावर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक साकारण्यात आले आहे। स्वर्गीय राजीव गांधी, सोनिया गांधी, स्वर्गीय शंकर दयाल शर्मा, स्वर्गीय राजेश पायलट, स्वर्गीय माधवराव सिंधिया, स्वर्गीय शंकरराव चव्हाण, स्वर्गीय सुधाकरराव नाईक, स्वर्गीय डॉक्टर PC अलेक्झांडर, स्वर्गीय पतंगराव कदम, गुलाम नबी आझाद, शरदचंद्र पवार, सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर, बालासाहेब थोरात, अभयसिंह भोसले अशा अनेक मान्यवर नेत्यांनी मांजरा कारखाना येथे भेटी देऊन कारखान्याच्या कार्याचे कौतुक केले आहे। शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख कारखान्यांचे 4 दशकांच्या आपल्या वाटचालीत केलेले कार्य दीपस्तंभासारखे असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी सुरू असलेला हा यज्ञ यापुढे देखील असाच सुरू राहील।